गाईज बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे कच्चा कलवा. ते तुम्हाला माहिती नसेल. एक मिनिट. कच्चा कलवा म्हणजे आता की हे बघा, बाळ 1 ते 5 वर्षापर्यंत बाळांना असंच दफनवतात, जाळून नाही टाकत. मग आहे ना, अशीच काहीतरी ढोंगी तांत्रिक त्या बाळाला घेतात, त्यांना घरी नेतात, म्हणजे जमीन खोदतात, मग ते बाळ घरी घेऊन जातात, त्यांना आंघोळ घालतात, मग ते बाहेर घेऊन येतात. असं काहीतरी गोल काढतं, काहीतरी व्हाईट सारखं काहीतरी, मीठ घेऊन असं गोल काढतात आणि आतमध्ये एक्स त्याच्यामध्ये मेणबत्त्या ठेवल्यावर मग ते बाळाला समोर ठेवतात, त्याच्या खाली कपडा लावून समोर ठेवतात असं. मग ना ते असं तांत्रिक फुकले. मग जसे की जर त्या बाळामध्ये मुवमेंट व्हायला लागले, म्हणजे बाळ हालायला लागलं, तर कच्चा कलवा आलाय, म्हणजे कच्चा कलवा धारीन झालाय. धारीन म्हणजे कच्चा कलवा पेस्ट झालाय. मग आहे ना, ज्याच्याशी पण जळतो ना तो तांत्रिक, ते त्याच्या पाठी सोडून देतो. मग तो कच्चा कलवा काय करतो, ज्याच्या पण पाठी लागतो ना, जवळ तिची खतम होत नाही तवर कच्चा कलवा त्याचा पिछा सोडत नाही. मग आहे ना, एका काकीच्या पाठी सोडलेला. त्या काकीला 3 पोरं होते, 3 पोरं आणि 1 पोरगी. मग ती काकी रोज त्यांना ढोंगी बाबा बोलायची जाताना येताना. मग ना, तिला रात्री झोपताना तिच्या पंख्यावर ना कच्चा कलवा दिसला असं लटकलेला. आणि तो कशा तरी एका छोट्या पोराचा दिमाग खात होता. असं दिमाग म्हणजे मेंदू खात होता. खात होता. मग ती लय जोरात आरडली. मग तिची 2 पोरं आणि 1 पोरगी आली. ती म्हणली काय झालं. ती म्हणली पंख्यावर कोणीतरी लटकलंय आणि एका छोट्या पोराचं मेंदू खातो. आणि मग जेव्हा त्या 3 जणांनी बघितलं तर तेव्हा काहीच नव्हतं. मग जर त्या 3 पोरं बोलले, 3 2 भाऊ आणि 1 पोरगी बोलली की असं काय नसतं, तुला वहम झाला असेल. मग असं बोलून तिला झोपवलं आणि ते आले. मग परत उद्या सकाळी तिन्ही पोरं कामाला गेले आणि 1 पोरगी आहे, ती अजून कॉलेजला जात होती. तिच्या सुट्ट्या चालू होत्या. ते असतं बघा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. मग आहे ना, आता ती पोरगी घरीच होती आईची मदत करायला. मग जर ती आई ना जेवण बनवत होती ना, तर तिच्या बाजूच्याच खिडकीहून कोणतरी बाळ असं झाकून परत खाली आलं. झाकून म्हणजे असं झाकलं असं खिडकीतून आणि परत खाली वाकलं. मग ती लय घाबरली, ती परत आरडली. मग तिची जी लेक होती पहिलीवाली, ती म्हणाली आई काय झालं. मग ती म्हणली, तिची आई म्हणली की खिडकीमध्ये जे रात्री पंख्यावर जे बाळ होतं ते आता खिडकीवर पण दिसलं आणि परत खाली केलं. मग परत ती पोरगी बोलली नाही गाय, तुझा वहम असेल. मग ती आई म्हणली नाही, असं दोनदा दिसलं मला ते बाळ, माझं वहम नसेल. मग किती कोशिश करून ती आई मानली की हो ठीक आहे, माझा वहम आहे.
मग आहे ना ती झोपायला गेली, रात्रीचा टाइम होता. मग तिला आहे ना तोच बाळ कपाटावर दिसला, कपाटावर. आता जसे की माझं कपाट आहे असं कपाटावर दिसला बसेल आणि असा क्रीपीचा स्माइल करत होता. सोडा, असं क्रीपीची स्माइल करत होता आणि त्याच्या डोक्याला ना एक चीर लागलेली, लय मोठी चीर. त्याला सुई धाग्याने शिलवून घेतलंय. म्हणजे किती हे, त्याला सुई धाग्याने शिलून घेतलंय असं. मग ती लय जोरात ओरडली की असं. सगळ्यात पहिलं चिंकी, राहुल, यज्ञेश, विहान असं 4 बाळांना बोलवलं. तर मग जोरात ओरडली. मग ते 4 आले, बोलले काय झालं असं बोलले. मग ती म्हणली कपाटावर कोणतरी बसलंय आणि ते क्रीपीची स्माइल करतंय आणि त्याच्या डोक्याला चीर आहे आणि ती सुई धाग्याने शिलून घेतली आहे. म्हणजे किती हॉरर, खूप हॉरर आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब. नाही आवडला तर कॉमेंटमध्ये ब्लॅक डील दाखवा. हां, टाटा.